नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 9वी विज्ञान यामधील प्रकरण दुसरे कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण ऊर्जा या घटकाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। आता इथे तुम्हाला दिसत असेल की त्यांनी आपल्याला असे का होते यामध्ये 3 घटना दाखवल्यात सांगितल्यात। त्यातली पहिली घटना आहे रोप लावलेली कुंडी अंधारात ठेवली तर रोप कोमेजून जाते। दुसरं आहे घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरातील भांडी हलतात। आणि तिसरं आहे सूर्यप्रकाशामध्ये धरलेल्या बहिर्वक्र भिंकाच्या सहाय्याने कागदावरती प्रकाश एकत्र केल्यास कागद जळतो। आता यामध्ये जी रोप लावलेली कुंडी आहे ती जर अंधारात ठेवली तर ती रोप कोमेजून जातं। ते असं का होतं? तर तुम्हाला माहिती आहे की झाडं हे सूर्यप्रकाशाचा उपयोग करून त्यांचं अन्न बनवतात, म्हणजे सूर्याची ऊर्जा ते वापरतात त्यांच्या अन्न बनवण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी। मग हे जर ऊर्जा त्यांना मिळाली नाही अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवल्यावर तर साहजिकच ते अन्न बनवू शकत नाहीत आणि त्यामुळे ते रोप कोमेजून जातं। आता घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरातील भांडी हलतात, म्हणजे तिथे पण काय होतं, कंपन तयार होतं आणि त्यामुळे त्या आवाजामुळे काय होतं, कंपन तयार होतं आणि त्यामुळे भांडी हलायला सुरुवात होतात। आणि दुसरं आहे सूर्यप्रकाशामध्ये धरलेल्या बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने ती एकत्रित ऊर्जा काय होते, त्या कागदावर येते, म्हणजे त्या उष्णतेमुळे सूर्याच्या त्या उष्णतेमुळे तो कागद काय होतो, जळतो। तर आता इथे फक्त ऊर्जेमुळेच कार्य होतं का? तर नाही, त्या पदार्थामध्ये पण काहीतरी ऊर्जा कार्य करण्याची क्षमता असते आणि त्यामुळे ह्या घटना घडतात। तर आता इथे व्याख्या काय आहे बघा ऊर्जेची। तर पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय, अशी त्याची व्याख्या आहे। आणि कार्य आणि ऊर्जेची एकके ही सारखीच आहेत। SI पद्धतीत जूल हे एकक आहे आणि CGS पद्धतीत अर्ग हे एकक आहे। आता ऊर्जा ही विविध रूपात आढळते, जसं यांत्रिक ऊर्जा असते, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युतचुंबकीय, रासायनिक, अणु, सौर इत्यादी हे तुम्ही अभ्यासलेलं आहे। आता इथे वरती जे आपल्याला 3 घटना सांगितल्या त्याच्यामध्ये प्रकाश ही काय आहे, रोपाला लागणारी ऊर्जा आहे। त्यानंतर ध्वनी ही काय आहे, घरामधले ते भांडे टेप वगैरे ते ही ऊर्जा त्या ऊर्जेमुळे ती घरातील भांडी हलतात। आणि जी उष्णता आहे म्हणजे सूर्याची उष्णता, ते कागद जळतो, तर ती उष्णता ही ऊर्जा। तर आज आपण या पाठामध्ये यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार बघणार आहोत। एक आहे गतिज ऊर्जा आणि दुसरी आहे स्थितीज ऊर्जा। आता गतिज ऊर्जा म्हणजे काय आहे ते बघूयात आता आपण, की आता इथे काय घडेल ते सांगा असं त्यांनी विचारलेलं आहे। मग पहिली घटना आहे वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास, कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास आणि गोट्या खेळताना गोटीवर गोटी आदळल्यास ते काय होतं, वस्तूचं विस्थापन होतं, म्हणजे स्थिर वस्तूचं विस्थापन होतं जेव्हा वेगवान वस्तू तिच्यावर आदळते तेव्हा। या 3ही घटना तुम्ही बघितलेल्या आहेत। तर याचं गतिज ऊर्जेची व्याख्या काय आहे, तर पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात। म्हणजे कशामुळे असं होतं, तर गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू गतिमान होते। म्हणजे आता इथे बघा, एखाद्या बलाने एक वस्तू S अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजे त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय। म्हणजे जी स्थिर गोटी आहे, समजा आपण ते गोटीचं उदाहरण घेऊयात, की एक गोटी स्थिर आहे आणि तिच्यावरती जी दुसरी गोटी आदळलेली आहे, तर ती आदळल्यामुळे जी स्थिर गोटी हललेली आहे तिच्या जागेपासून ती विस्थापन होऊन दुसरीकडे गेलेली आहे, तर त्यावेळेला जे काही कार्य झालेलं आहे ते काय आहे, गतिज ऊर्जा ही ती गतिज ऊर्जा आहे, म्हणजे ती मिळवलेली गतिज ऊर्जा आहे। आता गतिज ऊर्जा बरोबर कार्य, मग आता त्याचं सूत्र काय आहे आपलं बघा, KE = F × S।
आता गतिज ऊर्जेचे समीकरण बघा काय आहे. समजा m वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बळामुळे ती गतिमान झाली. u हा तिचा आरंभीचा वेग आहे. येथे u बरोबर 0 आहे. आरंभीचा वेग म्हणजे ती वस्तू जेव्हा स्थिर असते, तिच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चालना नसते, त्या वस्तूला ती स्थिर असते, तेव्हा ते u आहे तो 0 असतो, त्याला आरंभिक वेग म्हणतात. मग त्या वस्तूवर f एवढे बल लावल्याने त्या वस्तूत a एवढे त्वरण निर्माण झाले व t कालावधीनंतर तिचा अंतिम वेग v झाला. या कालावधीत तिचे झालेले विस्थापन s आहे. म्हणून वस्तूवर झालेले कार्य किती आहे? w = f × s. आता इथे न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार आपण बघणार आहोत की f = ma. हे आहे समीकरण 1. तसेच न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरण वापरून आपण काय करू? s = ut + 1/2at², परंतु आरंभिक वेग 0 असल्याने u = 0. मग आता s = 0 + 1/2at². आता इथे 0 का आला utच्या जागी? तर u हा इथे आपण 0 घेतलेला आहे. मग हा tला जेव्हा गुणाकारात जाईल तेव्हा तो utचा जर गुणाकार केला तर तो पण काय येणार आहे? 0च येणार आहे. म्हणून इथे आपण ते 0 घेतलेलं आहे. अशा प्रकारे मग s = 1/2at², हे समीकरण नंबर 2. म्हणून मग w = ma × 1/2at², समीकरण 1 आणि 2 वरून. म्हणजे आता इथे आपलं जे सूत्र आपण बघितलेलं आहे इथे वरती w = f × s. मग इथे आपल्याला हा f काय आहे? ma आहे आणि s किती मिळालेला आहे? 1/2at². मग आता इथे आपण ते तसं लिहिलं w = ma × 1/2at². मग आता इथं हा m आपण कॉमन काढला आणि हा a काय केला? इकडे ह्याला गुणाकारात घेतला, म्हणजे a² आणि t². म्हणून w = 1/2m(at²), हे कंसात घेतले. हे समीकरण नंबर 3. मग आता न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून आपण काय करणार आहोत? v = u + at. मग आता u तर 0 आहे, तो 0 घेतला अधिक at, म्हणून v = at. म्हणून ह्या दोन्ही बाजूंचा काय केला? वर्ग केला. हे झालं समीकरण नंबर 4. v² = at². मग आता w = 1/2mv², कारण इथे काय केलेलं आहे आपण? at² = v² आहे. म्हणून मग ह्या atच्या जागी आपण काय केला? v² घेतला. म्हणून मग इथं हे सूत्र जे आहे तेच सूत्र इथे घेतलेलं आहे आपण. w = 1/2, हा m तसाच घेतला आणि at² जागी हा v² घेतला, इथे जसा आहे तो हे. म्हणून म्हणजे हे कशावरून घेतलं आपण? समीकरण 3 आणि 4 वरून. मग आता इथे आपण काय म्हणू शकतो? वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय. म्हणून ke = w, म्हणून ke = 1/2mv². आता ह्या सूत्रावरती आपल्याला त्यांनी इथे एक उदाहरण दाखवलेलं आहे सोडवून, की 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग 2 मीटर/सेकंद असेल. त्या क्षणी त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल? आता इथे त्यांनी आपल्याला काय सांगितले? वस्तुमान त्या दगडाचं 250 ग्रॅम सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला ते किलोग्रॅममध्ये करून घ्यायचं आहे. मग किलोग्रॅममध्ये करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर ह्या 250ला 1000ने भागावं लागणार आहे. हा 0 गेला, हा 0 गेला आणि 100ने जेव्हा आपण या 25ला भाग देतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? 0.25 किलोग्रॅम. मग आता इथे आपण काय केलेलं आहे आणि v त्यांनी किती दिलेला आहे आपल्याला? व्हेलॉसिटी 2 मीटर/सेकंद. मग ke = 1/2mv², हे सूत्र आपण इथे वापरायचं. याच्यामध्ये ह्या किमती ठेवल्यावर आपल्याला 0.5 जूल एवढं काय मिळतं? गतिज ऊर्जा मिळते. आता इथे पुढे त्यांनी जरा डोके चालवामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती पट होईल? मग आता इथे आपण हेच उदाहरण घेऊयात. तर वस्तुमान जे आहे ते किती आहे आपलं? 0.25. मग आता ते त्यांनी किती सांगितलं आहे? दुप्पट केल्यावरती विचारलेलं आहे. मग आता आपण ते सूत्र घेतलं. हे बघा, ke = 1/2mv², म्हणजे 1/2 × 2 × 0.25, म्हणजे वस्तुमान दुप्पट केलं आपण हे, गुणिले 2 आणि v² इथे 4 घेतला. मग 2 × 4 ह्या भाग इथे दिला आणि 2 × 2 = 4 येतं. 4 × 25 म्हणजे किती येतं इथे? 1. म्हणजे ते किती येतं? त्याचं चौपट येते गतिज ऊर्जा.
ही चौपट येते. हे आहे याचं उत्तर.